खारीप्रमाणे भरपूर लेयर्स सुटलेली एकदम खुसखुशीत मात्र कमी तेलकट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खारी शंकरपाळी। ज्यांना दिवाळीला खूप गोड खायला आवडत नाही त्यासाठी ही मठरी किंवा हिला खारी शंकरपाळी असे म्हणू शकतो बेस्ट ऑप्शन आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खारी शंकरपाळी बनवण्याकरिता मी इथे अर्धा किलो इतका मैदा घेतलेला आहे, 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं, 1 चमचा ओवा घेतला, कुटून घेतलेले जिरे घेतले। आपण आता सर्व साहित्य बघितलं। एक ताट घेतलेला आहे मोठं, त्यामध्ये सर्व मैदा टाकून घ्यायचा आहे, जिरं टाकायचं आहे, बारीक केलेला आहे पावडर। त्यानंतर ओवा घेतलेला आहे, हातावर टाकायचा, छान असा चोळून टाकायचा आहे म्हणजे छान त्याचा वास खारीला येईल। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे 4 चमचे इतकं तेल घेतलेलं होतं ते छान मी कडकडीत गरम केलं आणि पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। छान कडकडीत गरम करून टाकायचं म्हणजे आपली खारी ही छान खुसखुशीत तयार होते। इथे मी चमच्याने मिक्स करत आहे गरम असल्यामुळे। थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने छान असं त्याला चोळून घ्यायचं आहे। तुम्ही याऐवजी तूपही वापरू शकता। एकसारखं तूप किंवा तेल त्याला चोळून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मी तेल पिठाला छान लावून घेतलं, मोटवळून बघितली, छान पीठ लागलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला पीठ छान घट्टसर भिजून घ्यायचं आहे। अगदी मी थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि पीठ छान भिजून घेणार आहे। अजून थोडंसं पाणी टाकूया आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गोड शंकरपाळी आवडत नाही तर ही शंकरपाळी नक्की तयार करून बघू शकता आणि छान चहा सोबत पण छानच लागते। खारी शंकरपाळी कोणालाही आवडतेच, त्यामुळे नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने। मी ते थोडं थोडं करून पीठ भिजून घेत आहे। पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। मी जर ही अशी घरी शंकरपाळी तयार केली ना तर 1-2 दिवसातच संपते। माझ्या मुलांना खूपच आवडते, त्यामुळे मी ही शंकरपाळी गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याच्या पिठाची प्रत्येक 15 दिवसाला किंवा महिन्याला तयार करतेच। पीठ आपलं छान असं भिजून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे थोडं भिजू द्यायचं आहे, एक 15 ते 20 मिनिटं। पंधरा ते 20 मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलेलं आहे, थोडं मळून घ्यायचं। पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे। मी इथे पिठाचा एक गोळा घेतला आणि छान हातावर मळून घेत आहे। ह्या पद्धतीने आपल्याला याची एक चपाती लाटायची आहे, त्यामुळे मी जास्तच मोठा गोळा घेतलेला आहे। पोळपाट घेतला, त्यावर थोडासा मैदा टाकायचा आणि आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। जर तुमचं पीठ घट्टसर असेल तर पीठ टाकायची पण गरज नाही, पण मी थोडंसं टाकलेलं आहे आणि आपल्याला याची छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे। दुकानातून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशी खारी तयार केली ना तर छानच तयार होते आणि चव तर दुकानातल्या खारीपेक्षाही छान लागते। त्यामध्ये विकतच्या खारीमध्ये जास्त डालडा किंवा ओरिजिनल तूप वापरल्या जात नाही, त्यामुळे ते घशामध्ये खवखव करतं। मी ते छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि तेल लावून घ्यायचं, त्याला थोडंसं नॉर्मलच तेल किंवा तूप लावून घ्यायचं, चपातीला असं लावून घ्यायचं, सर्वीकडे पसरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने।
कोरडं त्याच्यावर थोडासा मैदा टाकून घ्यायचा तेल लावल्यावर. मैदा टाकल्यानंतर त्यावर मैदा आपल्याला चपातीवर असा चोळून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे संपूर्ण. तुम्ही याऐवजी ते तुपामध्ये थोडंसं 1-2 चमचे मैदा टाकून त्याचं पेस्टही बनवू शकता. आपण जी चपाती लाटून घेतलेली आहे तिला फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्हीही बाजूने मी इथे अशी फोल्ड करून घेतली. आपल्याला याच्या छान लेयर्स पाडायच्या आहे. फोल्ड करून एक साईडला दोन्हीही बाजूने मी इथे चपाती फोल्ड करून घेतली आणि एकसारखी सेट करून घेतली. त्यालाही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने पण एकसारखं असं करून घ्यायचं आहे. या खारीला छान लेयर्स पडावं म्हणून आपण हे प्रोसेस करत आहोत. तेल लावल्यानंतर त्यावरही आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि असा चोळून घ्यायचा आहे. मैदा छान चोळून झाल्यानंतर दोन्हीही बाजूने फोल्ड करायची. अशी चौकोनी त्याला आकार द्यायचा आहे आणि अजून थोडासा मैदा टाकून पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी पुन्हा चपाती लाटून घेणार आहे याची. पुन्हा याची आपल्याला अशी चपाती लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. पुन्हा आपण सेम प्रोसेसने दोन्हीही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि थोडं तेल लावायचं, थोडं पीठ टाकून घ्यायचं. दोन्हीही बाजूने मी इथे बंद करून घेतलेलं आहे. दोन्हीही बाजूने बंद केल्यानंतर एकसारखं सेट करून घ्यायचं आहे. त्यावर आपण थोडासा मैदा टाकूया आणि लांबट असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे. त्याला आपण ज्या लेयर्स दिलेल्या आहे त्या मोडायला नको, त्यामुळे हलक्या हाताने लाटायचं. या पद्धतीने मी इथे चौकोनी तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला चाकूने किंवा कटरने अशा छोट्या छोट्या खारी कापून घ्यायच्या आहे. तुम्ही याऐवजी मी इथे मोठ्या मोठ्या कापलेल्या आहे, यापेक्षा तुम्ही लहान लहान खारी पण कापू शकता. मी या पद्धतीने मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत. तयार झालेल्या शंकरपाळ्या ताटामध्ये काढून घेतल्या. गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. सुरुवातीला तेल मध्यम गरम असायला हवं. त्यामध्ये सर्व खारी शंकरपाळी आपण सोडूया. मध्यम आचेवर आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहे खुसखुशीत होईपर्यंत. जास्त गरम तेलामध्ये टाकायच्या नाही आहे. कमी गॅस ठेवायचा आणि छान अशा तळून घ्यायच्या. कमी गॅसवर त्याची छान लेयर सुटते आणि आतपर्यंत छान तळल्या जातात. फुल जर गॅस असला ना लगेचच ती शंकरपाळी लाल होते आणि आतून कच्ची राहते, खुसखुशीत होत नाही आणि तिला छान लेयर्स पण पडत नाही. सर्व आपल्याला मध्यम आचेवर शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे. या पद्धतीने मी ते तळून घेतलेली आहे. तेल निथळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये टिश्यू पेपर किंवा बटर पेपरवर टाकायच्या. अजिबात तेलकट झालेल्या नाही आहे. मस्त अशा खुसखुशीत भरपूर लेयर्सच्या शंकरपाळी तयार झालेल्या आहे. नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तर आजचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.